पहिली गोष्ट तर मी 2004ला पहिलं इलेक्शन कॉन्टेस्ट केलेलं. त्यावेळेस माझे 20,000 वोटिंग होती. त्यानंतर 2009ला मी हे केलेलं, त्यावेळेस 22,000 होते. 2014ला मी उभं राहिलो, त्यावेळेस जवळजवळ 36,715. आणि 19ला मी उभा राहिलो नाही. तर आम्ही ज्या वेळेस उभं राहिलो होतो त्यावेळेस आमचे वोट डिवायडेशन होत होते. पण आता काँग्रेसचा कॅन्डिडेट नसल्यामुळे आणि PA लोखंडे बाग हा आमच्या दलित वस्ती आहे, आमची मोठी वस्ती आहे, त्यामुळे तिकडचे वोट्स ते आता डिवाईड नाही होणार. आणि आता आमचे हे वोट्स, आणि आता झालं आहे काय की BJP आणि शिवसेना ही वेगवेगळी झाली, त्यामुळे त्यांचे वोट डिवाईड झाले. आणि त्याच्यामध्ये आता परत एक शिवसेनेचा नवीन कॅन्डिडेट आला, त्यामुळे त्यांचे अजून वोट डिवाईड होतील. म्हणजे ह्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की बाबा नाही भाऊ, आपण आज हा चान्स घेतला पाहिजे आणि सगळ्यांच्या आग्रहापोटी हे इलेक्शन आम्ही कॉन्टेस्ट करतो. भाऊ, ज्या प्रकारे आता सध्या निवडणुकीला घेऊन राजकीय प्रत्येक पक्षाला घेऊन कुठेतरी लोकांमध्ये एक वेगळाच मेसेज तयार झालेला आहे. आणि अशामध्ये लोकांमध्ये एक प्रश्न उभा राहिलेला आहे की आम्हाला एक असा नेतृत्व हवा आहे जो खरोखर समाजासाठी काहीतरी करेल. असं एक नेतृत्वाला लोकांसमोर आता सध्या लोक बघायला हे करतात. काय सांगणार? पहिली गोष्ट तर आमची जी पार्टी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला हा पक्ष आहे, त्यांच्या विचारावर चालणारा हा पक्ष आहे. आणि आम्ही जे काम करतो आहे की लोकांवर अन्याय झाला तर त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं. आता चेंबूरला बऱ्याचशा समस्या आहेत, लाल डोंगरला काही SRAचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यानंतर आपला PA लोखंडे मारला, थोडासा जरी पाऊस झाला तर गुडघे एवढं पाणी सगळं जमतं आहे. परत इथे शिवाजीनगरला डम्पिंग यार्ड आहे, त्यामुळे ते पोल्युशन जाळल्यानंतर इकडे सगळं प्रदूषण होतं. ह्या सगळ्या समस्या आहेत. परत सिंधी कॅम्पला रिफ्युजी, त्यांचा तो प्रश्न आहे, त्यांना SRAमध्ये टाकतात, त्यांना खाजगीकरण पाहिजे. तर बरेचसे प्रश्न इकडे चेंबूरच्या विकासासाठी राहिलेले आहेत. आणि ते सगळं प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ. आणि प्रमुख प्रश्न कुठला आहे, प्रमुख विषय कुठला आहे जो अजून हाताळला गेला नाही आहे? चेंबूरकरांचा जो विषय आहे तो अजून मार्गी लागलेला नाही. इथे चांगले हॉस्पिटल्स नाही आहेत, चांगले कॉलेज नाही आहेत असं सध्या चेंबूरकर बोलतोय. विकासाच्या अनेक गोष्टी अजून रखडलेल्याच आहेत. काय सांगा? नाही, हॉस्पिटलचा तर हा प्रश्न आहेच. आता हॉस्पिटल बोललं तर गव्हर्मेंट हॉस्पिटल होते, त्याला पण खाजगीकरण करता करता आता ते खूप वेळ निघून गेलेला आहे. त्यामुळे हॉस्पिटलचं आता खाजगी हॉस्पिटलमध्ये चेंबूरमध्ये जायचं बोललं तर प्रत्येक माणूस तरसलेला आहे की बाबा खूप महाग. म्हणजे एकदा हॉस्पिटलला गेलं की 2-3 लाखाच्या वरच जातात पैसे. त्यामुळे हॉस्पिटल असणं गरजेचं आहे आणि ते गव्हर्मेंटचं हॉस्पिटल असणं गरजेचं आहे. तर आपल्याकडे अशी हे आहेत की गव्हर्मेंटला आपण प्रस्ताव देतो की बाबा आम्ही 200 बेडचं हॉस्पिटल बनवतो, त्यातले 50 बेड तुम्हाला आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो, बाकीचे आम्ही चार्जेबल ठेवू आणि सुंदर हॉस्पिटल पण बनवू शकतो. अशा आमच्याकडे काहीतरी योजना आहेत बऱ्याचशा. त्या योजनेवर पण आपण काम करून लोकांच्या सेवेसाठी आम्ही पुढे जायचं. किती कॅन्डिडेट आपले उतरलेले आणि काय? महाराष्ट्रामधून माझे 100 कॅन्डिडेट मी उतरवलेले होते, त्यातले 70-80 आता मला वाटतं लिस्ट आलेली आहे माझ्याकडे. आणि मुंबईमधून फक्त आपण आपली ही एकच जागा आपण लढवायचा प्रयत्न करू. आता सगळ्यांना कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्ही कुठे कोण नाही लढणार, फक्त तुमची एकच सीट आम्ही कशी पण निवडून आणायचा प्रयास राहील. आता समीकरण काय वाटतं इकडचं चेंबूरच्या? कारण मागच्या जो इलेक्शन लोकसभेच्या पाहिला तर जे खासदार इकडचे किंवा त्या साईडचे खासदार दोन्ही आपल्या पक्षाच्या मतीने ते जिंकून आले होते. तर आपल्याला काय वाटतं? नाही, मागे आम्ही लोकसभेला महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता
आणि हा पाठिंबा जो आम्ही दिला होता हा फक्त बी जे पीची लोक, बी जे पीचे संसद, बी जे पीचे आमदार हे बोलत होते की बाबा की आमची एवढी लोकं निवडून आली तर आम्ही संविधान बदली करून टाकू. तर तो एक आम्हाला राग होता. आणि संविधान बदली करणं ही भाषा जी वापरतात ती कुठेतरी आम्हाला त्यांच्या विरोधात राहणं गरजेचं, की चुकीच्या पद्धतीने होतं. की बाबासाहेबांचं संविधान म्हणजे आम्ही दैवत मानतो आमच्या बाबासाहेबांना, आणि त्यांनी जे दिलेलं संविधान आहे एवढ्या वर्ष भारत त्या संविधानावरच चाललेला आहे. आणि कोणतरी चुकीच्या पद्धतीने हे करतं, म्हणून आम्ही संविधान वाचवण्यासाठी लोकसभेला महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. काय काय मुद्दे घेऊन जे आहे जनतेमध्ये तुम्ही जाणार आहे आणि जनतेला काय हवं? आमचे चेंबूरचे जे मुद्दे आहेत, पहिला मुद्दा म्हणजे पी ए लोखंडे मार्ग आमचा हा एरिया आहे. या एरियामध्ये पावसाळ्याचं पाणी खूप तुंबतं, म्हणजे अक्षरशः गुडघ्या मांडी एवढं पाणी तिकडे जमतं. तर ती एक मोठी सगळ्यात जास्ती समस्या आहे. त्याच्यानंतर इकडे पोल्युशन होतं, जे शिवाजीनगरला डम्पिंग यार्डमध्ये जो कचरा जाळलेला असतो. सकाळी आपण मॉर्निंग वॉकला जरी निघाला तर तिकडून सगळा धूर सगळा इकडे येतो, म्हणजे पोल्युशन होतं. ती एक समस्या आहे. त्याच्यानंतर सिनियर सिटीजन आहेत आमच्या या छेडानगरमध्ये, पण सिनियर सिटीजन आहेत, तर त्यांची सिक्युरिटी नाही. ते सगळीकडे कॅमेरे लावणं गरजेचं आहे. आणि आता इकडे बऱ्याचशा असे केसेस झालेले आहेत की चेन स्नॅपिंग, ह्या सगळ्या गोष्टी इथे होत आलेल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे कॅमेरे, पोलिसांचं पारेख वगैरे हे सगळ्या गोष्टींची कमतरता आहे इथे. तर ह्या सगळे प्रश्न आम्ही घेऊन, म्हणजे चेंबूरच्यासाठी मी हे सांगतो. परत तुम्हाला इकडचा लाल डोंगरमध्ये SRAच्या समस्या आहेत. त्याच्यानंतर आपला सिंधी कॅमध्ये रिफ्युजी बिल्डिंग आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत. बऱ्याचशा समस्या चेंबूरमध्ये आहेत, त्या घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो. सुरुवातीला तुम्ही आकडे सांगितले, तुम्ही पहिला 20,000 घेतला होता, नंतर 36,000. तर या निवडणुकीत काय वाटतं तुम्हाला? तुमचा ग्राफ जो वाढत आहे, कंटिन्यू तुमची लोकप्रियता वाढत आहे, काय वाटतं? हे एक कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे माझी स्वतःची वोट 36,715 आणि काँग्रेसची वोटिंग्स आहेत 37,000. म्हणजे काँग्रेस आणि माझ्यामध्ये 500-600चा फक्त फरक होता. आणि इकडचा जो समाज आहे आमचा समाज आहे, आमचा हक्काचा समाज आहे. फक्त आमचं डिवायडेशन होत होतं मताचं, म्हणून ही सीट ना ते याचे ना मी याचो. पण आता काय झालं की ते उभे नाहीत, त्यामुळे मी एकटाच उभा आहे, तर ते डिवायडेशन होणार नाही. दुसरी गोष्ट की समोरचे जे लोक उभे आहेत त्यांचं डिवायडेशन ऑलरेडी झालेलं आहे, की BJP आणि शिवसेना वेगवेगळी झालेली आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन की शिवसेनेचा दुसरा कॅन्डिडेट पण उभा राहिलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा 100% होणार आणि ही सीट आपली 100% निघू शकते. आताची सध्याची निवडणूक पाहता एक आव्हान समोर असं वाटतंय का? कारण की आत्ताची निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि ही निवडणूक आगळी वेगळीच आहे. कारण की अस्मितेचा प्रश्न आहे, कारण की ही निवडणूक प्रत्येकाला जितायचीच आहे, असे सर्वांनी एक ताकद लावलेली आहे. काय वाटतंय, समीकरण कसं असेल, चित्र कसं असेल, काय वाटतंय? प्रत्येक पक्षाला आपला कॅन्डिडेट निवडून येण्याचा, त्याच पद्धतीने आम्ही पण आमची ताकद की चेंबूरची सीट बाय हुक कशा पण पद्धतीने ही निवडून आणायची म्हणजे आणायची. त्यामुळे सगळे प्राणपणाला लागलेले आहेत आणि सगळे जोरदार प्रयत्न करतात. आता प्रत्येक पक्षाला वाटतं की आमचा कॅन्डिडेट आला पाहिजे. सगळे लोक त्यांच्या पद्धतीने ते लोक पण काम करतात. त्यामुळे निवडणूक जिंकणं हे खूप महत्त्वाची गोष्ट. भाऊ, एक महिलांचा विषय झाला आणि नशा. आज लहान लहान मुलं नशेच्या अधीन झाले, नशेच्या अधीन जात आहेत लहान लहान मुलं. महिला सुरक्षेला घेऊन अनेकदा बोललं जात आहे, पण ह्याच्यावरती उपाययोजना ठोसपणे होत नाही आहे, हे दिसत नाही आहे. आपण जर निवडून आलात तर ह्याकडे आपण कसं पाऊल उचलणार? मी जर निवडून आलं तर सांगायची गरजच नाही पडणार, का तर ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपण छाती ठोकून करू. आणि आता पण माझ्याकडे कोणी काही सांगितले प्रश्न, आता हा वाढ नाही, मला दुसऱ्या चेंबूर टिळकनगरचं सांगितलं, तर तिकडे मी पोलीस स्टेशनला सांगून तिकडची कामं केलेली आहेत. तिकडे काही मुलं
ज्या ठिकाणी बसून हे सगळं करत होते नशा पाणी, तर तिकडे त्यांना उठवून लावलेलं आहे आणि तिकडे आपण लॅम्पपोस्ट लावलेले आहेत तिकडे. आता इकडचं जसं आपल्याला कळेल त्या ठिकाणी आपण तसं पण करू का? म्हणजे जरुरी नाही की आमदार झालं तर काम, आणि आमदार झालं तर बघायलाच नको. हो, तुम्ही चेंबूरचे भूमिपुत्र आहात. चेंबूरमध्ये मोठे मोठे कंपनी आहेत, मोठे मोठे कंपनी जसं SPCL, BPCL असे मोठे मोठे कंपनी आहेत आणि बाहेरचे लोक येऊन नोकरी करतात. भूमिपुत्रासाठी काय पाऊल उचलणार आहे? आता कंपन्या आहेत ह्या बऱ्याच वर्षापासून आहेत, आणि माझं असं म्हणणं आहे की तिकडे जी लोक आता कामाला आहेत ती खूप पूर्वीपासून आहे. तर त्या मुद्द्याकडे आपण नाही बघत की बाहेरून येऊन काम करतात का, तर ते वर्षानुवर्ष म्हणजे जवळजवळ आता 50 वर्ष झाले असतील कंपन्या इकडे आहेत त्या. त्यामुळे मला असं नाही वाटत आहे की जे कामाला आहेत त्या आहेत. नवीन भरती झाली आणि तिकडे आपल्या लोकांना नाही मिळालं ती गोष्ट वेगळी आहे, तर तिकडे आपण भांडू शकतो कोणाला. म्हणजे भूमिपुत्राला न्याय भेटावा. हां, त्यात काय वादत नाही आहे. भाऊ, एक शेवटचा प्रश्न. दिवाळी सध्या सुरू आहे. अयोध्यामध्ये मोठं राम मंदिर, अयोध्यामध्ये मोठी दिवाळी कुठेतरी ह्या साजरी झालेली आहे, कारण की मंदिर तिथे तयार झालेलं आहे आणि पूर्ण सर्वीकडेच आज रोषणाई आहे. आणि ही दिवाळी सर्वांसाठीच एक आगळीवेगळी, कारण की लाडकी बहीण योजना राबवल्यानंतर प्रत्येक लाडकी बहिणींना कुठेतरी आनंद दिसतोय, कारण की त्याला आर्थिक छोटीशी मदत सरकारकडनं झालेली आहे असं लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे. काय वाटतं आपल्याला? नाही, लाडकी बहीण ही योजना काढली, चांगली गोष्ट आहे, त्यात काय वाद नाही आहे. पण प्रॅक्टिकली त्या गोष्टी कुठपर्यंत बरोबर आहेत ते बघणं गरजेचं आहे. का तर सरकार चालवणं पण एक मोठी गोष्ट आहे. आणि लाडकी बहीण असू, लाडका भाऊ असू, तर आपल्या लोकांना ह्या सगळ्या सुविधा भेटत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. पण ह्या सुविधा होत असताना हा पण विचार बघायला पाहिजे की आपल्याच वडिलांच्या खिशातून पैसे काढून लहान मुलांना द्यायचं, किंवा आपल्या मोठे सिनियर आहेत जे आपल्या कामाधंद्याला लोक आहेत त्यांच्या खिशातून काढून यांच्या खिशातून, जर ह्यांना तसं लाडकी बहीण पाहिजे असती तर ह्यांनी स्वतःच्या खिशातून काढून दिले तर ती गोष्ट वेगळी होती. तर अशा पद्धतीचे आहेत बरेचसे गोष्ट. पण लाडकी बहीण ही योजना चांगली आहे, त्यात काय वाद नाही. दिवाळी आहे, काय शुभेच्छा द्या सांगा. दिवाळी आहे, काय शुभेच्छा? दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, माझ्यातर्फे आपल्या सर्वांना, पूर्ण जनतेला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. जय भीम, जय संविधान. भाऊ, एक शेवटचा प्रश्न राहिला आहे. कॅम्पेनिंग चाललं आहे, ग्रीन इलेक्शन कॅम्पेनिंग चाललं आहे. मतदान जास्तीत जास्त व्हावं असं इलेक्शन अधिकाऱ्यांकडनं लोकांना आवाहन करण्यात येतं आहे. आपण काय सांगाल, जास्तीत जास्त मतदान कसं लोकांनी उतरून मतदान केलं पाहिजे, टक्केवारी वाढली पाहिजे, काय सांगाल? नाही, आता गव्हर्नमेंटने एक चांगल्या सुविधा केलेल्या आहेत की पहिल्या वेळेस असं होत होतं की 2 या 3 फक्त जागेवर मतदान व्हायचे. आता सोसायटीच्या खाली पण त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे आता लोकांना लांब जायची गरज नाही. बिल्डिंगच्या खाली उतरलं तर तिकडे होऊ शकतं, किंवा 2 मिनटावर 5 मिनटाच्या अंतरावर त्या लोकांनी हे केलेलं आहे. त्यामुळे त्याचा काय प्रॉब्लेम नाही. भाऊ, लोक सुट्टी ज्या दिवशी वोटिंगच्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो, कुठे ना कुठे पिकनिकला फिरायला वगैरे जात असतात आणि लोक जास्त करून मतदान करायला उतरत नाही. तर आपण काय आव्हान कराल त्या मतदातांना? नाही, माझं तर आव्हान हेच राहील की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा वापर करणं खूप मोठी गोष्ट आहे. कसं आपण कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला नाही आणायचं ते आपल्या हातात आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. जय. जय.